गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण न्यू बुक्समधला प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 6 पाहणार आहोत. अर्चना अँड प्रेरणा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ 2:1. With the help of following trial balance and adjustment given below, you are required to prepare trading and profit and loss account and balance sheet. त्यानंतर तुम्हाला या पद्धतीने ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ट्रायल बॅलन्सच्या खाली ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. ॲडजस्टमेंट पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. स्वतंत्र ॲडजस्टमेंट आहे. क्लोजिंग स्टॉक ऑन 31 मार्च 2019 इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राइस ₹12,000 अँड मार्केट प्राइस ₹70,000. यामध्ये जी कमी रक्कम असेल ती घ्यायची. कॉस्ट प्राइस 12,000 आहे आणि मार्केट प्राइस 17,000 आहे. तर जी रक्कम कमी असेल ती विचारात घ्यायची. ॲडजस्टमेंट नंबर 2. अवर कस्टमर मिस्टर शेखर फेल्ड टू पे हिज ड्यूज ऑफ ₹800. बॅड डेब्ट्सला टिक मार्क करा आणि डेटर्सला टिक मार्क करा. सन्ड्री डेटर्सला टिक मार्क करून घ्यायची आणि त्यानंतर बॅड डेब्ट्सला टिक मार्क करून घ्यायची. 3 नंबर ॲडजस्टमेंट नंबर 3. 1/8 ऑफ पेटेंट्स आर टू बी रिटर्न ऑफ. पेटेंटला टिक मार्क करून घ्यायचं. पेटेंट स्वतंत्र ॲडजस्टमेंट आहे. ए पार्ट ऑफ फर्निचर ₹5,000 इज परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018. म्हणजे फर्निचरची अमाऊंट आहे 13,000. त्या 13,000मध्ये 5,000ची फर्निचर 1 ऑक्टोबरला खरेदी केलेली आहे. म्हणजे 13,000चे 2 भाग करायचे. 8,000 आणि 5,000. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे डिप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 10% अँड फर्निचर 5%. लँड अँड बिल्डिंगवर 10% डिप्रिशिएशन काढायचं आणि फर्निचरवर 5% डिप्रिशिएशन. डिप्रिशिएशन ऑन बिल्डिंगला टिक मार्क करा आणि फर्निचरला टिक मार्क करून घ्या. डबल टिक मार्क करून घ्यायचं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹300. इलेक्ट्रिसिटी चार्जेस 200. वेजेसला टिक मार्क करा. इलेक्ट्रिसिटी चार्जेसला टिक मार्क करा. अलो इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटलला टिक मार्क करून घ्यायचं. कॅपिटलच्या खाली आपण 4 ओळी सोडतो. अशा पद्धतीनं ॲडजस्टमेंट झाल्यानंतर सर्व ट्रान्झॅक्शन ट्रान्सफर करून घ्यायच्या आणि त्यासाठी आपल्याला बॅलन्स शीटचा फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे. ट्रेडिंग अकाउंट सरासरी 7 ते 8 ओळीचा आणि त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 15 ओळीचा आणि बॅलन्स शीट 15 ओळीची तयार करून घ्यायची. आता एक ट्रान्झॅक्शन ट्रान्सफर करून घ्यायचं. स्टॉक ऑन 1/4/2018 8,560 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचं. टू ओपनिंग स्टॉक 8,560. पेटेंट्स असेट आहे. पेटेंट ₹2,000. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. 1 ओळ सोडा. 1/8 अवर कस्टमर मिस्टर शेखर फेल्ड टू पे हिज ड्यूज. सन्ड्री डेटर्समध्ये सन्ड्री डेटर्स त्याच्यामध्ये बॅड डेब्ट्स वजा करायचे. त्यानंतर सन्ड्री डेटर्स 18,500. सन्ड्री डेटर्स असेट साईडला लिहायचं 18,500. स्टॉक ऑफ स्टेशनरी असेट आहे. स्टॉक ऑफ स्टेशनरी ₹3,000. ट्रेडमार्क इनटँजिबल असेट आहे. ट्रेडमार्क ₹2,000. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 4 इनटँजिबल असेट सांगितलेले आहेत. गुडविल, पेटेंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क. गुडविल, पेटेंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क. बिल्स रिसिवेबल असेट आहे. बिल्स रिसिवेबल ₹6,300. इलेक्ट्रिसिटी चार्जेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1,450. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. 1 ओळ सोडायची. वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला वेजेस 950. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. 1 ओळ सोडायची. हिटिंग अँड लाइटिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू हिटिंग अँड लाइटिंग ₹1,000. ट्रेड एक्सपेन्सेस 850. ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ट्रेड एक्सपेन्सेस 850. जर प्रॉब्लेममध्ये जनरल एक्सपेन्सेस आणि ट्रेड एक्सपेन्सेस दिले असतील तर जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचे आणि ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचे.
आणि फक्त ट्रेड एक्सपेन्सेस दिले असतील तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचे. सेल्स रिटर्न सेल्समध्ये वजा करायचे. सेल्स रिटर्न ₹400 सेल्समध्ये वजा करायचे. लँड अँड बिल्डिंग असेट आहे. लँड अँड बिल्डिंग 22,000 त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे डिप्रिशिएशनची, एक ओळ सोडा. फर्निचर 13,000 त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, एक ओळ सोडा. कॅश ॲट बँक असेट आहे. कॅश ॲट बँक ₹5,000. इन्व्हेस्टमेंट असेट आहे. इन्व्हेस्टमेंट 7,500. ड्रॉइंग्ज अर्चनाचे ड्रॉइंग्ज अर्चनाच्या कॅपिटलमध्ये वजा करायचे. अर्चनाच्या कॅपिटलमध्ये वजा करायचे 1,200 आणि प्रेरणाचे ड्रॉइंग्ज ₹900. प्रेरणाच्या कॅपिटलमध्ये वजा करायचे ₹900. बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचं. टू बॅड डेब्ट्स ₹200. परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचं. टू परचेसेस 23,700. कॅपिटल अर्चनाचं कॅपिटल 40,000 आणि प्रेरणाचं कॅपिटल 20,000. ऑदर लोन लायबिलिटी आहे. ऑदर लोन ₹3,000. रिझर्व्ह फंड लायबिलिटी आहे. रिझर्व्ह फंड 1,000. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी आहे. सन्ड्री क्रेडिटर 17,500. बिल्स पेबल लायबिलिटी आहे. बिल्स पेबल 5,000. परचेस रिटर्न परचेसमध्ये वजा करायचे. लेस परचेस रिटर्न ₹1,000. आरडीडी ओल्ड आरडीडी आहे, लेस करायचा. ओल्ड आरडीडी ₹500. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स 30,200. इंटरेस्ट अमाऊंट आहे 310. इन्कम बाय इंटरेस्ट क्रेडिट साईडला दिलेला आहे 310. अशा पद्धतीनं सर्व ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करायचे. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे अमाऊंट तुम्हाला 2 दिलेले आहेत. एक आहे 12,000, एक आहे 17,000. जी रक्कम कमी असेल ती विचारात घ्यायची. बाय क्लोजिंग स्टॉक 12,000. बाय क्लोजिंग स्टॉक 12,000. ऍडजस्टमेंट नंबर 2 अवर कस्टमर मिस्टर शेखर फेल्ड टू पे हिज ड्यूज. म्हणजे मिस्टर शेखरला ₹800 उधारी दिलेली होती, ती त्यानं दिलेली नाही, म्हणजे तेवढा आपला लॉस झाला. मग डेटर्समध्ये लेस बॅड डेब्ट्स ₹800 आणि पहिल्या बॅड डेब्ट्समध्ये ओल्ड बॅड डेब्ट्समध्ये ऍड न्यू बॅड डेब्ट्स 800. दोन्हींची बेरीज 1,000 आली. नेक्स्ट 1/8 ऑफ पेटेंट्स आर टू बी रिटर्न ऑफ. पेटेंट 1/8 म्हणजे 8वा भाग वजा करा. पेटेंटचे 8 भाग करा आणि त्यातला 1 भाग. पेटेंट 2,000 त्याला भागिले 8 केलं म्हणजे 250 आलं. 2,000 भागिले 8 करा म्हणजे 250. वजाबाकी करून 1,750. हा आपला लॉस झाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. राईट ऑफ पेटेंट ₹250. 4 नंबर ए पार्ट ऑफ फर्निचर ₹5,000. डिप्रिशिएशन मी इथं कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. डिप्रिशिएशन ऑन फर्निचर 13,000चे 2 भाग करायचे. 8,000 आणि 5,000. 8 आणि 5 13,000. 8,000वर 5% 12 महिन्याचे ₹400 आणि 5,000च्या 5% 6 महिन्याचं ₹125. म्हणजे टोटल डिप्रिशिएशन आलं ₹525 आणि 525 बॅलन्स शीटच्या असेट साईडला. फर्निचरमधून 525 वजा करा 12,475 आणि हे डिप्रिशिएशन ऑन फर्निचर 525. नेक्स्ट डिप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 10% अँड फर्निचर 5%. डिप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 10% 22,000च्या 10% 2200 वजाबाकी करून बाहेर आणि ते डिप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 2,200. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस अँड इलेक्ट्रिसिटी चार्जेस. आउटस्टँडिंग म्हटलं की ऍड करायचं, प्रीपेड म्हटलं की लेस करायचं. आउटस्टँडिंग वेजेस आउटस्टँडिंग वेजेसमध्ये ऍड करा ₹300 टोटल 1,250 आणि आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेसमध्ये ऍड करा आउटस्टँडिंग 200. दोन्हींची बेरीज 1,450 अधिक 200 1,650 आणि शेवटची ऍडजस्टमेंट आहे
इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटलच्या 3% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा. 40,000च्या 3% म्हणजे 1% म्हणजे 400, 3% म्हणजे 1200. म्हणजे अर्चनाचं इंटरेस्ट आलं 1200. 40,000वर 3% काढायचं 1200 रुपये आणि 20,000च्या 3% 600. दोन्ही इंटरेस्ट कॅपिटलमध्ये ऍड करा. तेवढा एक्सपेन्सेस आहे आणि तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 1200 आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्रेरणाचं 600. ए म्हणजे अर्चना, पी म्हणजे प्रेरणा. तर अशा पद्धतीनं सर्व ऍडजस्टमेंट झाल्यानंतर आणखी एक प्रत्येक ऍडजस्टमेंट कलरफुल दाखवलेली आहे आणि पहिली 1 नंबरची ऍडजस्टमेंट तिथं मी 1 नंबर दिलेला आहे. 2 नंबरची ऍडजस्टमेंट इथं 2 नंबर दिलेला आहे. 3 नंबरची ऍडजस्टमेंट 3 नंबर आणि पेटेंटला 3 नंबर दिलेला आहे. 4 नंबरची ऍडजस्टमेंट 4 नंबर दिलेला आहे. 5 नंबरची ऍडजस्टमेंट 5 नंबर आणि इथं लिहिलेलं आहे 5 नंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम इथं आपण सोडवलेला आहे. आणि आता पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट बाजू आली 41,800. त्यामधून डेबिटची टोटल वजा करा म्हणजे डिफरन्स मिळाला 8,290. त्याला नाव द्यायचं ग्रॉस प्रॉफिट. हा ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड 8,290. ती टोटल घेतली 8,600 आणि त्यातून डेबिटची टोटल वजा केली. डिफरन्स मिळाला तुम्हाला 825. हा 825 दिलेल्या रेशिओमध्ये प्रॉफिट वाटायचा 2:1 मध्ये. म्हणजे 825चे 3 भाग करायचे. 825 भागिले 3 म्हणजे 275 आणि 2 भाग 550. अर्चनाचा नेट प्रॉफिट अर्चनाच्या कॅपिटलमध्ये ऍड करायचा आणि प्रेरणाचा नेट प्रॉफिट प्रेरणाच्या कॅपिटलमध्ये ऍड करा आणि त्यांची टोटल बाहेर घ्या. बॅलन्स शीटची टोटल करा. या बाजूची टोटल आली असेट साइडची 87,525 आणि लायबिलिटीची टोटल 87,525. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर यूट्यूब चॅनेल आहे प्रोफेसर मातने सर. या व्हिडिओला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजून जातील. धन्यवाद.